महाराष्ट्रानंतर थेट जाऊयात कोकणात. माथेरानमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या ई रिक्षाची संख्या वाढवण्याची मागणी केली जाते, मात्र राज्य सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावरती मोठा परिणाम याचा होत असल्याचं बघायला मिळतंय. ई रिक्षा वाढल्यानं तरुणांना रोजगार प्राप्त होईल अशी आशा माथेरानकर व्यक्त करताना दिसते. हवामानात बदल झाल्यानं काल संध्याकाळनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. मोठी गैरसोय प्रवासांची होतीये. उन्हाळी सुट्टी आणि शनिवार रविवारमुळे अलिबागला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे, मात्र बोट सेवा विस्कळीत झाली. प्रवाशांना जेट्टीवरच तात्काळत उभं राहावं लागलंय. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे 57वे अधिवेशन 5 आणि 6 मेला रायगडमध्ये माणगावमध्ये होणार आहे. महागाई भत्ता, करभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीसह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाईल. गोव्यातील शिरगावमधल्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. 7 जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. जखमींवर गोव्याच्या शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींच्या प्रकृतीचीही विचारपूस केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर आंदोलन केलंय. वेतन श्रेणी, निवृत्त वेतन याशिवाय ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित अशा सर्व मागण्यांसंदर्भात हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. पुण्यात 2 महिने शहराचं तापमान 39 ते 42 अंशांवर होतं, मात्र शनिवारी शहराचं तापमान 1.5 ते 2 अंशांनी घटल्याचं दिसतंय. हवामान विभागानं ही माहिती दिली. शहरात सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत आहे आणि असं असल्यानं पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. राज्यात असह्य उकाडा आहे. नागरिक हैराण झाले. पावसाला पोषक हवामान सुद्धा निर्माण झालंय. राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र शिवाय मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी राज्यात कमाल तापमानामध्ये वाढ कायम राहणार आहे.